मला ना अजिबातच इथं करमना झाले. मी ना ह्यांना फोनच लावते. हॅलो. ओ मला ना तुमची खूप आठवण येते हो. इथं अजिबातच करमत नाही हो मला. दिवसभर काम करावं लागतं. तुम्हाला माहिती आहे का, हे मामा आणि आत्या मला काहीच मदत नाही करत हो. दिवसभर ते जाऊन बाहेर बसतात. लग्न झाल्यापासून तुम्ही मला इथंच सोडून गेले. असं का केलं बरं? मला तिकडं का नाही घेऊन गेले? मला नाही करमत हो तुमच्याशिवाय. मला घेऊन चला ना हो. अहो हा मला माहिती आहे, लग्नाच्या आधी आपली बोली झालती की मी जॉबला गेल्यावर तुला घरीच राहावं लागल. पण अहो तुम्ही मला सांगा, आपलं नवीन लग्न झालंय, मी कसं काय पूर्ण आयुष्य असं काढू बरं? प्लीज ऐका ना हो थोडंसं माझं. मला आत्या मामा खूप त्रास देतात हो. रोजचे भांडतात माझ्यासोबत. ते खूप उलट पालट बोलतात. मलाच नुसतं काम सांगतात. तुम्हाला माहिती आहे ना, मला असल्या कामाची सवय पण नव्हती, पण हे मला शेतात वगैरे पाठवतात. मला घेऊन चला ना हो इथून. अहो ऐका ना मी काय म्हणते. हॅलो. अहो नका ना ठेवू फोन. अहो फोन पण ठेवला. इथं कुणाला माझी कदर आहे का नाही काय? ह्यांना पण नाही काही कळत. इतके तिकडं बिझी झालेत. बोली झालती म्हणून असं असतं का कुठं, की इथंच कायमचं सोडून जायचं? जाऊन दे. मला ना तर लय टेन्शन यायला लागले. पडून दे काम तसंच. मी चालले घरी निघून. काय ग पूर्वा, तुला काम करायला सांगितलं होतं ना रानातलं? हा मग काय झालं? इकडे काय करते तू? बसली. दिसत नाही का तुम्हाला बसलेली मी? तुला बसायसाठी सून म्हणून करून आणलेलं आहे का घरात? हा ना, तेच ना, मी तुम्हाला तेच म्हणते. बसायसाठी नाही, तुम्ही ना मला कामासाठी नोकर म्हणून आणलेलं आहे या घरात. हा मग तिथं काम कर. जाय तिथं खोरपी बिरपी चांगलं. अहो मामा तुम्हाला कळत कसं नाही बरं? मी काय तुमच्या घरचे नोकर आहे का? नोकरला मग कशासाठी आणलेलं आहे तुला करून? पोराने या बायको. अहो बायको करून आणली, नोकर नाही करून आणली मला तुम्ही लोकांनी. मला काही तुम्ही पगार नाही देते, समजलं का? पगार नाही मग हे कोणाचं आहे? कुणाचं आहे म्हणजे? मग हे बोलण्यापुरतीच फक्त माझं आहे, फक्त कामापुरती माझं आहे, नाही तर बाकी सगळं तुमचंच आहे ते. हा आमचंच आहे. हा ना, जरा काय वाटत नाही तुम्हाला? जातात खुशाल. काय वाटतं का सुनाशी कसं वागावं कसं नाही अजिबात वागावं? नाही, काहीच नाही. हा काहीच नाही. लाजच आहेत ना आपण. कस काय बिल लाज आहे मी? इतक्या दिवस झाले मी शांत बसती कुणालाच काय नाही बोलते, पण आता ना माझ्या डोक्यावरून पाणी जायला लागलंय. रोज जाताना गाव कोळपून येता तुम्ही. गाव कोळपून म्हणजे? हा ही कोणती भाषा आहे तुझ्यावाली? गाव कोळपून म्हणजे? हा तुम्हालाच माहिती ना कुठं ते जातात काय कोळपून घे. करतात. जाय मी नाही गबाळ घेणार. सगळं आंब्याचं तिकडचं सगळं मी घेणार नाही. मला माझ्या नवऱ्याकडे जायचंय. तुझ्या नवऱ्याकडे कस काय? मला जायचंय माझ्या नवऱ्याकडे. मला नाही राहायचं तुमच्या इथं. तू गेलेला आहे तिकडे सर्व्हिसला गेला, तुला माहिती ना? हा मला माहिती हा सगळं. मग बोली काय केली होती लग्नात आधी? इथं काम करावं लागल केली तिकडे नव्हती बोली? काम करावं लागेल, पण असं नव्हती बोली केली की सगळंच काम तुला करावं लागेल. मी लग्न करून या घरात आले तर तुम्ही सगळे नोकर घराच्या बाहेर काढून दिले का? तर ही आली एक नोकरानी म्हणून, हाय का नाही, बिनपगारी. नाही आता कामाला ठेवलेलं आहे तुला, मग काय? हो कामाला ठेवलंय. जरा नीट बोलायचं, नाही तर मी जाईन निघून इथून. कस काय निघून जाशील तू? हा जाऊन दे म्हणते. माझ्या बापाची इज्जत ठेवली म्हणून मी इथं राहते, नाही तर मला काही घेण देत नाहीये तुमचं. हे सगळं काम करून घ्यायचं. तुला आता सांगतो मी. हो येतो मी जाऊन गावातून. हा मी करणार नाहीये. तुम्हाला तिकडे काय करायचंय करा. जेवायला काय केलंय? काय नाही केलं. उपाशी राहावं, नाही तर ते सासूबाईंना सांगा, आहेत ना त्या. बरं सांगतो मी तिला. तू हा, काम सांग. करून घे. जाय. मी नाही करणार. इथं बसू नको सावलीत. मी इथंच बसणार आहे. अरे जाय ना भाऊ. मला नाही जायचं. हा नाही जायचं का? नाही. बस तू इथंच. हा जाऊन दे. मी बसते तिकडं जाऊन.
काय भारी वाटलं बाई आज फोटो बिटो काढून आज लय मेकअप बिकअप केलाय मस्त पैकी. मॅडम काय इथं का बसली? काय नाही, बसले वैताग आला म्हणून. कशाचा वैताग आलाय? रानातली कामं कोण करीन? तो बाप? मा बाप कशाला येईल तुमच्या घरची काम करायला? मग कोण करणार आहे काम? तुझा बाप नेणं निदान तू तरी करून घे. हा, माय बापाला मध्ये नका आणू. माय बापाला काय पगार नाही देत तुम्ही कामाचा? आणि तुझ्या बापाला कोण पगार देतय तेव्हा? मग तुम्ही देता का? मग कायच बसतोय तसाय तुझा बाप घरी? हा, माझ्या घरचे कसे काय असं? माझ्या घरचं इथं नका काढू. तुमच्या घरचे तुझ्या घरीच राहू दे. इथं हा. रानातली कामं कर. इथं काय बसली तू? मला इथं कामाला पाठवा आणि तिकडे जाऊन तुम्ही सेल्फ्या काढा. हे बरं जमतंय तुम्हाला? म्हणजे मग मी लग्न माझ्या पोराचं त्याच्यासाठीच करून दिलंय का तुम्हाला सेल्फ्या काढायच्या होत्या दिवस रात्र म्हणून? अगं, इथून माग मी पण काम केलंय. मी पण या घरची सून झालेली ना. मग इथून माग मी काम केलेत ना. मग आता हे तुझं काम आहे. अहो आत्या, फोटो वगैरे काढायचं काम हे आमचं आहे. आता हे आमचं वय आहे. म्हातारपणात तुम्हाला चांगली जवानी फुटलेली आहे. हा का? तू माझी जवानी दाखवायला आली का? हा, काल नाही आली माझी जवानी दाखवायला लागली काय तू? मग इतक्या दिवस मला का म्हणून त्रास कामाचं देताय? बघ, कामाचं. तुम्ही मला मदत का नाही करत कामात बरं? ए, तुला मदत करायला तू माझी सुने का? मी तुझी सुने. हा ना, सासू आहे मी, सासू चांगलं ध्यानात तुम- ठेवायचं. माहिती मला. अजून तुमच्या अंगात मरणाची ताकद आहे. करू शकता ना तुम्ही? काय तुमच्या गुडघे दुखायला लागलेत का? नाही. पण नाही, तुम्हाला इथं ह्याच्यात टाइम पुरत नाही ना. तुम्ही कधी माझी मदत करायला येताल? मला पार तुम्ही सासरवास करायला लागले तिथं आल्यापासून. माझं काढूस तर तुला काय धाड भरली का? खाती पिती ना 4 टाइम घ्यायचं ना करून मग ते काम. 4 टाइम खातपीत जरी असले तरी 10 टाइम त्या शेतात असते मी पडलेली. मग ते तुमचं आहे म्हणल्यावर तुम्हालाच करावं लागल. हा. आम्ही काय घेऊन नाही जाणार सोबत. नाही ना, ते एकटं काढून मीच खात बसते ना. तुम्हाला देतच नाही. तुम्ही गावात जाता रोज जेवायला, आहे का नाही? आम्ही गावात जाऊ नाही तर कुठेही जाऊ, पण ते तुमचं आहे म्हणल्यावर तुम्हालाच करावं लागल. हो कामाला हो. मी नाही जाणार. ए, तोंड नाही लावायचा जास्त. आज तुलाच बोलायला लागली. कुणी शिकवलं काय तुला? मला कोणी शिकवलं नाही. मी मग? इतक्या दिवस शांत बसले ना म्हणून तुम्ही सगळे माझ्या डोक्यावर चढलेत. ते मामा पण दिवस रात्र बाहेर फिरतात. तुम्ही पण दिवस रात्र बाहेर तसं फिरता. करायचं नाही. आतापर्यंत आम्ही दोघांनी कष्ट केलेले समजलं का? हा. बाहेर फिरता आणि घरात फिरता. मग ही काय तुझ्या बाहेर- नवऱ्याने कमाई करून नाही ठेवलेली. हा, मग आता तोच कमवतोय ना. तोच आता देतोय ना 4 पैसे पैसा. नाही 4 पैसे कमवतो त्याच्यावर टोमॅटो नको उड्या मारू. हा ना ग बाई, मी काय काय स्वप्न बघितलेलं माझ्या लग्नाच्या आधी की मला इथं फिरायला भेटल, तिथं फिरायला भेटल नवऱ्यासोबत. मॅडम. त्या तर जाऊन बसल्यात तिकडं. पण ह्यांचं पण मला आयुष्यभर तापच आहे. मॅडम थांबा जरा थांबा. आम्ही तुम्हाला लग्न करून आणायच्या टाइमला बोली केली होती तुम्हाला इथं राहावं लागल. समजलं का? हा. आम्ही हो, तुम्ही पण हो बोलल्या होत्या. समजलं अहो, का? आत्याबाई, पण तुम्ही अशी नव्हती बोली केली की लग्न करून ना तुला ना आमच्या घरी नोकर म्हणून राहावं लागल. नोकर कुठे आहे मला दाखव ना. स्वतःच्या घरात काम करायला कोणी नोकर असतं का? म्हणून तर मी आले तेव्हा तुम्ही 4 बाया कामावरून काढून टाकल्या ना. आता मग तू एकटी असल्यावर 4 बायांची काय गरज आहे? तोंडात जेवढी वाकी म्हणले हातात किती वाकी असशील तू? हा, आहेच ना. तुम्ही तरी कुठं कमी आहेत माझ्यापेक्षा? आहेत की माझ्यापेक्षा डबलच आहेत चांगल्या. हा ना. हा. ओ आत्या, हे बघा, मी काही काम करणार नाही. मला ना माझ्या नवऱ्यापाशी जायचं. मला अजिबात तिथं करमत ए, नाही. नवरा फिवरा काही नाही. तुला आधीच बोली केलेली आहे. हा बी बोलली होती तू. समजलं का? काम करून घे रानातलं. होय चल. मी नाही जाणार आहे आत्या. जाणार नाही म्हणजे? नाही जायचं कशी नाही मला. जाणार तू? नाही कशी नाही जाणार? नाही जायचं आत्या. मला जर तुम्ही असं त्रास दिला मी निघून जाईल माझ्या घरी. कुठं निघून जाते? हा जा तुझ्या आई बापाच्या घरी निघ. चल निघ. बघते मी बी तुला तुझ्या आई बापा किती दिवस सांभाळते. चल निघ ना. मी खरंच जाईल बरं का. अगं जा ना मग. नुसतं वैताग दिलाय मला. इथं राहून काम करण्यापेक्षा तिकडे जाऊन मी सुखाने तरी 4 घास खाईल. हा ना. मग निघ. चाललेच आहे मी. करा तुम्हाला काय करायचं करा. इथं रात्रंदिवस ए कष्ट बाई करा तुझी मग. किटकिट ऐकण्यापेक्षा माझं मीच निघून गेलेलं बरं. कसे करतात मला हे लोक? नाही, आता लय झालं. नवरा पण मला समजून घेत नाही. काहीच नाही. माझ्याशी नीट बोलत नाही. लगेच फोन ठेवून दिलाय. लोक पण माझ्याशी नीट बोलत नाही. मी ना माझ्या घरीच निघून जाणार आहे. नाही राहायचं मला इथं. काय रे पूर्वा, काय काय भानगडे? काय बॅग बिग भरली, कोण निघाली? मी चालले माझ्या माहेराला. माहेराला? हा. इकडे का? इकडे चाल लवकर ना. काय झालंय? काय वाटत मग? मी म्हणते मी चालले माहेराला. बाई बॅग बिग भरली, चालली निघाली. मग मी काय करू? हा, तुम्ही काहीच नका करू. तुम्ही आजपर्यंत केलंच काय माझ्यासाठी? आजपर्यंत काय केलंय? एवढं सगळं काय लोकांसाठी करतो काय मी? मला काय माहिती कुणासाठी करताय. माझ्यासाठी तर मला आजपर्यंत इथं काही दिसलंच मग नाहीये. हिला अक्कलच नाही नेमकी. बरं मी काय म्हणतो,
एवढं झालं का हिला माहेराला जायला? ती सकाळ नाचती, मी तिकडून राहणार नाणे तशी म्हणते मी काम करणार नाही, मी आमकं करणार नाही, मी तमकं करणार नाही, मला जायचं माहेराला. म्हणलं जा, जायचं असलं तर. अहो करून पण मी तुम्हाला दिसत नाही, करून सुद्धा तुम्ही मला नाव ठेवता, मग मी करू काय? अगं पण कामच कितीक आहे, तू राहण्यात कितीक जाती मला सांग बरं. अहो आता तुम्ही सांगा, तुम्ही मला एका तरी कामाला मदत करता का बरं? तुम्ही असं करता की नुसतं बसून राहता, मला नुसतं ऑर्डर सोडता. तुला कशाची ऑर्डर सोडल्या? रानातलं काम मी करू लागत नाही का तुला? अहो मी माझ्या घरी पण एवढी काम नाही केली. एका दिवशी नाही लागत भाऊ करू. एखाद्या दिवशी जसं मी लग्न करून आले ना तसं तुम्ही अंग काढून घेतलेलं आहे, समजलं का दोघांनी अगं पण? पण आता तुझं काम आहे, आज उद्या जर आम्ही बाहेर गावी कुठे गेलो तर कोण काम करेन इथं? आम्ही जर तुला सवय लावली काम कर, आम्ही तुला मदत करू लागायची, तर आम्ही जर कुठे गेलो मग तुला कोण करू लागत? तसंच पडेल का नाही सगळं काम? हे बघा मला काही तुमचं ऐकायचंच नाही, इतकं दिवस ना ऐकून मी आहे ना आता. अरे पण थोडंच काम आहे का? लय काम आहे माहिती? तुम्ही एकदा करून बघा ना, एकदा करून बघा मग मला आयुष्यभर सांगा. आम्हीच केलंय, पाय हा. आतापर्यंत आम्हीच केलंय, आताच तू करायला लागली. घरातली धुणं भांडी फरची झाडू मला नुसतं वैताग आले. 4 वेळा जातात ते भांडे बेसिंग मध्ये फुल करून ठेवतात. अरे काय आहे का नाही, माझा जीव आहे का नाही? हा 4 भांडी मला रोज घासाय देता तुम्ही. अगं मग घासते म्हणून काही कमी झालंय का काही? माझं नाही तर लग्न करून की बरबादी झालेली आहे, काही सुख भेटत नाही मला इथं, ना नवऱ्याच ना तुमचं. नवरा गेलाय बाहेर गावी जॉबला, मला तर नेलं नाही सोबत. हा मान्य आहे मला, मी त्यावेळेस बोलले होते की जमल म्हणून मला, पण मला नाही माहिती मला इकडे आल्यावर एवढा त्रास होईल. मला आठवण येत नसेल का माझ्या नवऱ्याची? ते तर माझा कुशल फोन ठेवून देतात, त्यांना वाटत पण नसेल लग्न झालंय का नाही, बायको आहे म्हणून ते पण विसरून गेले असेल. मला नाही इथं राहायचंच नाहीये, चालले मी माझ्या घरी. थांब थांब. पूर्वा थांब 2 मिनिटं थांब. ओ ऐका ना थोडं इकडे थांब जरा. चल हा बोल मी काय म्हणते, बोल. अहो पोरग नाही इथं, तिकडे कामावरती, हा आणि ही पोरगी जर गेली ना उगाच आपल्या लेकराचा संसार मोडून. ते खरं काम करत कोण करील? कामाचं जाऊ द्या, कामाचा जाळ झाला, काम आपण करून घेऊ वाटलं असतं, पण ही जर गेली तर आपल्या लेकराचा संसार मोडून त्याचं काय? एक तर आता पोरी भेटत नाही. मग मी तुला तेच सांगणार होतो आता, ती एक तर पोरी भेटत नाही, इकडून तिकडून आपल्याला पोरगी भेटली तर आपण हे पाय डासपूस करायला लागलो तिला. आपलं चुकलंय, खरंच काहीतरी चुकतंय आपलं. आपल्या स्वतःची पोरगी जर असती तर आपण असं केलं असतं का तिला? हा नसतं केलं. हा हे खरं, हे माझ्या पण डोक्यात आलं. हा असं वाटतं की नको, तिला नाही जाऊन द्यायला पाहिजे. आणि एक काम करू आपण, ती म्हणती ना तिच्या नवऱ्याकडे जायचंय, जाऊ द्या तिला. आपण इथून मागं नाही केले का काम, लोक लावून करून घेऊ वाटलं असतं. लोक लावून करू घेऊ, नाही तर आपण दोघं काम करू. हा हा. चालतंय, एक काम करू, तिला आता 1-2 दिवस ठेवू इथं आणि तिच्या नवऱ्याला बोलून घेऊन ते स्टेशन पाठवून देऊ. चालेल ना, ठीक आहे. चला हा आपण तिला चल. सांगू. ऐक ना, रडू नको, तू या आमच्या पोरीसारखी आहे. तुला जायचंय ना त्याच्याकडं, हा दादाकडे जायचंय तुला. मग एक काम कर, 1-2 दिवस थांब, मी त्याला फोन करून बोलून घेते, जा वाटलंस तर. तुला नाही राहायचं ना आमच्यापाशी, नको राहू, तुला तिकडे जायचंय तिकडे जा. नाही येणार ते मला घ्यायला. अगं मी त्याला फोन करून बोलवते ना. मी त्याचा बाप 2 आहे, दिवस थांब फक्त, 2 दिवसांनी तुला पाठवून देते. एका फोनवरती जायला पाहिजे, धावत पळत तू. हा चालतंय? आता खुश आहे ना? नको जाऊ राहणार. चालतंय ना? चालतंय. आमची पोरगी असते आम्ही असं नसतं केलं, चुकलं ग माझं. सॉरी आत्या, सॉरी मामा. घेऊ का? उचलू चल का? आता चाल आतमध्ये. चाल बाई. तात्या, आई, अरे दादा तू? तात्या आलो मी. काय झालं? पूर्वा बघ आला दादा, बघितलं ना तुम्ही? आणि अचानकच काय आला? अचानकच आलो मी, मित्राचं लग्न होतं तिकडे गेलतो. अहो पण उरकलं, मग अचानकच आलो. लवकर उरकलं लग्न. तुला फोनच लावणार होते मी. तू तर मला 2 दिवसांनी येतो. 2 दिवसांनीच यायचं होतं, हा 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 पण कार्यक्रम वगैरे सगळं लवकर उरकला. हा सर. हा तिथं थांबणार होतो मित्रापाशी, पण नाही थांबलं, त्याच्यामुळे लवकर येणं झालं. हा. अहो मी सकाळी तुम्हाला फोन केला, तुम्ही का बरं माझा फोन ठेवून टाकला? तुम्हाला का नाही असं, माझी काळजी बेजी आहे का नाही अजिबात तुम्हाला? तुझी काळजी आहे ना मला. खूप आठवण येत होती मला तुमची. मला पण तुझी खूप आठवण येत होती ग, पण आता काय करू, कामात होतो ना मी तिथं थोडं. बरं झालं तुम्ही आले. ऐका ना, मला इथं नाही राहायचं. का झालं ग? तुम्ही मला तिकडे घेऊन चला.
तुमच्या सोबत. काय झालं? हा कुठं काय झालं? तिचं म्हणणं आहे की तुझ्या संग जायचंय तिला, हा. कारण तिला आम्ही म्हणजे रानातलं काम बिम करायला लावतो, म्हणजे आम्ही पण जरा थोडस चुकलोच बरं का, तिला रानातले काम बिम करायला लावले, त्याच्यामुळे ती म्हणते की तुझ्यासोबत यायचं, आणि यायचं असेल तर येऊ दे तिला, कारण का आम्हाला आमची चूक कळाली आहे. अहो आई बाबा मी तुम्हाला बोललो होतो ना, तिला लय काम वगैरे नका सांगत जाऊ. ते चुकलं आमचं, आता जा तिला घेऊन वाटलं. मला करमत नाही हो इथं तू चल तुमच्याशिवाय. माझ्यासोबत. आई बाबा जातो मी तिला तिकडेच घेऊन माझ्यासोबत. तू आला लगेच पण चालला का? आता जा. थांबा ना जरा 2-4 दिवस थांबा ना, मग जा ना. नाही मला थांबायला नाही जाणार, मला ड्युटी आहे उद्या. ड्युटी का? हो. बरं ठीक आहे, बघ तुझ्या मनाने तुला जसं पटेल तसं. मी बॅग घेऊन येते. तू बॅग घेऊन ये जा. अरे थांबला असतं 2-4 दिवस, आहे की नाही ग? मला ड्युटी आहे तात्या, जावाच लागेल. पण ऐक, मी तिकडे जाय तुला नेतो, पण आई बाबाला मी दर महिन्याला 10,000 देईन. द्या ना, मला काय त्याचं. हे बघा, जसं मी तुमची बायको आहे तसे ते पण तुमचे आई बाप आहेत ना. ते माझे आई बाबा आहे. तुमचं कर्तव्यच आहे त्यांना पैसे देणं, त्यांना सांभाळणं. हो हे तर तुझं ठीक आहे. हम्म. तर तुला मी नेतो, पण यांना मी तेवढे 10,000 मंथली देत जाणार. चालेल? चल. चल. नको रडू आई. व्यवस्थित राहा आणि तिला पण व्यवस्थित ठेव. व्यवस्थित ठेव. चल येतो तात्या. व्यवस्थित जा आणि फोन करा गेल्यावर. अच्छा ठीक आहे, चला आई बाबा. सुखी राहा. येतो तात्या. हा, ये. येते. ये ये. हा. फोन करा नक्की. आज आपण तिला एवढा त्रास नसता दिला तर ती गेली नसती. अहो लय वाईट. गाढ हो, आत्ताशी सांगते का? हा डासपोस केलं त्या पोरीला मारण्याचं. हा? चुकलंच माझं. व्यवस्थित राहिली नसती की इथं ती. हा खरंच राहिली असती ती लय. तू खाती 4-4 टाइम आणि तिला भाकर देत नाही, काही नाही बिगाला आणा पाहिजे तिथं कामाला डांबते ती. हा तुला लाज वाटायला पाहिजे होती तुला. खरं. चल आता घरात चल.